दोनच लोकांचे मंदिर वंचित होते, एक नामदेवरायचं आणि एक चोखोबरायचं. दोन्ही मंदिर होतात. योग असा आला, सोयराबाईनं आपल्या ननंदेला, त्या बाईचं नाव होतं स्वामीजी निर्मळा, चोखोबरायच्या बहिणीचं नाव होतं निर्मळा. जवळ गेल्या पदर धरला वंश. मी जसे हळदीच्या अंगण आले तसे मालकाला मंदिरात कोणी येऊ दिलं नाही. आणि माझ्या आज कर्ममेळाच्या हाताने माझ्या मालकाच्या अस्थी चंद्रभागेत टाकावा अशी इच्छा झाली, पण आपण यायच्या अगोदरच अस्थी कोणीतरी नेल्या. तेवढ्या अवकाशात एका व्यक्तीनं सांगितलं, बाई कोणी नेल्या नाही. अस्थी नेण्यासाठी गळ्यात विना होता, हातात चिपळ्या होत्या, पांढरा शुभ्र फेटा घातलेला व्यक्ती होता, सुंदरसं पांढरं शुभ्र धोत्र होतं, अंगात बाराबंदी होती. असा एक व्यक्ती अस्थी नेण्यासाठी आला. त्या व्यक्तीचं नाव होतं संत शिरोमणी नामदेवराय. चोखोबरायाचा अंत्यविधी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुजारी देवाला स्नान घालण्याकरता आलते. त्यावेळेला असा एक पुरावा सापडला. तो पुरावा वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा पुरावा आहे. माझ्याकडे 47-48 पानाची प्रत सापडली एका महात्म्याकडून. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणतात, चोखोबरायाचा अंत्यविधी झाला त्या दिवशी रात्री जगाचा मालक रडत होता. सकाळी पुजारी पितांबर काढत असताना पितांबर भिजलेला होता. अंगावरचा पितांबर भिजेपर्यंत जगाचा बाप रडत होता. त्या चोखोबरायाचा अधिकार किती मोठा असेल. सकाळच्या काकड्याला नामदेवराय हजर असतात. सकाळच्या काकड्याला नर्मदेश्वर भगवान रोज सकाळी हजर असतात. त्रिशूळ डमरू घेऊन या आला गिरिजेचा कांत. रोज सकाळी शिवजीचा अधिकार इतका मोठा. स्वामीजी या विश्वात, या भारत देशातच नव्हे तर या जगात भजन ही परंपरा भगवान शिवशंकरापासून आहे. भजन करी महादेव. शंकराच्या अगोदर भजन कोणीच केलं नाही. एक म्हणे आमच्या 20 पिढ्या भजनात. ते काय उरफाट्या उड्या हाणायला सुंबळ्या, इतका गर्व तुला, एवढं अहंकाराचं गंडल चिटकलं तुला. अरे भजन भगवान शिवजीनं केले म्हणून आपल्याला करायचा योग आलाय. वैष्णव जर जगातला कोण मोठा असेल, ऐकार पुरावा, शिरोमणी महादेव. वैष्णव आणि शिरोमणी महादेव. शिरोमणी सर्व वैष्णवांचे राजे. मग पुढे ज्ञानदेव वैष्णव मोठा. पण ही आदी वारकरी, सर्वातले आद्य, सर्वातल्या अगोदरचे वैष्णव शिवशंकर. म्हणून तर पंढरपुरातल्या मालकानं कडावर घेतले नाही, मांडीवर घेतले नाही, पोटात ठुले नाही, छातीत घेतले नाही, इथं ठुलेत. जो कोणी भगवान पांडुरंगाची सकाळची जी पूजा जर कोणी घेतली असेल, महापूजा, तर देवाला स्नान घालता घालता सहज विटेवरच्या मालकाची टाळू चापा, त्या टाळूवर तुम्हाला शिवलिंग दिसेल. इतकी मोठी ताकद शिवजींची. नामदेवराज सकाळच्या काकड्याला हजर आहेत. माझे शिवजी आहेत.
पिठेवरच्या मालकाचे डोळे पाण्यात डबडबले आणि आवाज दिला, नामदेवा इकडे या. काय प्रभू, माझ्या चोखोबाराच्या आस्ती घेऊन या. काय त्यांचा महिमा सांगतोय. उदाहरण क्रमांक 3. नामदेवराय सहज पुटपुटले, देवा 450 मिस्त्री एका सोयीनं जाळलेत. मंगळवेड्याच्या बांधकामाची भिंत कोसळली स्वामीजी, आणि ती भिंतीमध्ये 450 मिस्त्री एका सोयीनं वारले आणि एका कडेने एका पाठ अशा त्यांच्या अंत्यविधी झाल्या. तर नामदेवराय सहज पुटपुटले माझ्या पिठेवरच्या मालकाला, प्रभू आता एवढ्या लोकांमध्ये याच ठिकाणी चोखोबाराय जाळलेत आणि ह्या आस्ती चोखोबारायच्या अशा कशा ओळखायच्या. तर त्याचा एक पुरावा आहे. बापू तुला पाठ नाही, उद्याला सांगतो, याच्यानंतरच्या कीर्तनात तो म्हणायचा. आणि मी का गुत्त थोडंच घेतलं आहे का नाही. तुला नामदेवे आस्ती. ते पुढचं पेरायच्या आधी रासण्या नको. विटेवरच्या मालकाने संत शिरोमणी नामदेवराला सांगितलं, ज्या आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणतात त्या चोखोबारायच्या. महाराज तुम्ही गंजा मात्याला गेला असता, आपण बऱ्याच लोकांच्या राखा सावडील्या, पण त्याच्या आस्तीतून अजून काही विठ्ठल हरिओम ओम नमः शिवाय असा शब्द निघला नाही. अशा सद्गुरु महात्म्यांच्या समाधीला श्रद्धेनं कान लावा, त्याच्यातून ओम नमः शिवाय आवाज येईल. पण त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कुठलंही औषध खात असताना स्वामीजी पथ्य असते. सर्दी झालेल्या माणसाला डॉक्टर गोळ्या देत असतो, पण तो सांगत असतो आंबट खाऊ नका, असं पथ्य असतंय. तसं सद्गुरु स्वामींच्या समाधीला कान लावल्याच्या नंतर हरी ओम नमः शिवाय आवाज जर तुम्हाला ऐकायचा असेल तर या डोळ्यानं स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणावं लागेल, तर त्यांच्या समाधीला कान लावल्यावर हरी ओम आवाज येईल. ज्याच्या डोळ्यामध्ये नाना प्रकारचं पाप भरले, अशा हलकाटानं जीव जरी दिला समाधीवर, तर त्याला हरिओम कसं ऐकू येईल. त्याच्यासाठी लायकी लागती. अन्यथा आपली लायकी जर नसेल तर अशा संतांच्या सानिध्यात गेल्यावर त्याचा अधिकार कळत असतो. बिदरचा बादशाह मुसलमान, पण मुसलमान जातीचा होता, तरी पण त्याला पांडुरंग दिसला का? ताकद कोणाची? नामदेवरायची होती. नामदेवराय सारखा साधू सोबत म्हणून बादशाला पांडुरंग दिसला. उलट त्या नामदेवरायचे सासरे बिदरच्या बादशाच्या इथं सरदार होते आणि बिदरच्या बादशाला त्या सरदाराला सांगितलं, बापू सोयरिकीला लय मोठा माणूस आलाय, पोरगी देऊन टाक. जगाचा बाप नामदेवरायच्या लग्नासाठी मुसलमानाच्या घरी दोनदा गेला, एकदा सोयरिकीला आणि एकदा अक्षदा टाकायला. म्हणून बिदरला पादुका आहेत पांडुरंगाच्या. पांडुरंग अहो किती बी नास्तिक असू द्या ना, चांगल्याच्या सानिध्यात गेला की आस्तिक होती. वाल्यानं किती माणसं मारले मला तरी सांगता येत नाही. रतन भाऊ मनोज मी नाही सांगू शकत. मी 170 ग्रंथ वाचले बाबाजी. फुगीरपणा मुळीच नाही, ही माही ताकदच नाही. कुठंतरी तुमच्यासारख्या संतांची कृपा झाली म्हणून मला ते वाचण्याचा वेध लागले. हो, काही न पेपर वाचू वाचू महिन्याला चष्मे बदलायलेत. देवाईनं त्याला ते वाचवायचे वेध लावले. हो, माझ्याकडे अजून पेपर नाही. गळ्याची शपथ, याच्या पलीकडची शपथ कोणती घालू? मी पेपर लावला नाही अजून, खपक्या मोबाईल घेतला नाही. हो, तरी मला इसी स्पीड आहे विचारा संताच्या. आता तुम्ही दाखवलेलं पुस्तक असं चाळून काढणार, फोन केला की तुम्हाला एखादी पिढी सांगणार. इतकी सरस्वतीची कृपा झाली या मेमरी कार्डावर. म्हणून खेळ जमला. बिदरच्या बादशाह सारख्या किती माणसं मारली याची गणत नाही. कोणी वाल्यानं. आमच्या इथे एक जण आलं, सप्ताह होता, रामायण सुरू होतं. मी शिवला राहत होतो, पण वेळ असल्यावर गावाकडे जातो. काल्याचं कीर्तन मीच करतो गावात. लोक म्हणतात म्हणून करतो, मनान मला बी नाद नाही. शहाण्याबाईनं कोणाच्या आमंत्रण दिल्यावर लग्नाला जावा,
शहाण्या सवासनीनं आमंत्रण दिल्यावर लग्नाला जावा आणि पाय धुवायला उठ म्हणल्यावर चौरंगावर उभं राहा. ही मनानच चौरंगावर जाऊन उभी राहिली आणि ती पोराची माय म्हणली माय आजीचे पाय धुवायचे, उतरली खाली. तशी मी सवाशीन नाही, लोक म्हणतात म्हणून मी करतो. गेलो रामायण ऐकायला. आता ऐका बरं का, काय त्या ठिकाणी वाल्याचं चरित्र बरं का, आणि काय तो वाल्या सांगायचा बरं का, आणि कसा तो वाल्या होता बरं का, आणि काय त्या वाल्याचं सांगू तुम्हाला बरं का. आता ऐका बरं का, आणि त्या ठिकाणी बरं का, आणि अशा प्रकारे मी कौरव प्रकारात पिठला तू सुबल्या अशा प्रकारे आता सांगतो मग आम्हाला का उद्या सांगतो काय. आणि काय तो वाल्या माणसं मारायचा बरं का, एक माणूस मारल्याच्या नंतर मौरी सारखा खरा रानात टाकायचा बरं का. अशा 7 रान्न मौऱ्या भरल्या बरं का. मी वाचून सांग जाय रे, माणसं मरतील रे अशानं. वेदा पुनित भयानम शास्त्र पुनित वर्चस्विती एन अष्टादश पुराण भयो नित्यान महर्षिं हिंसाचार जायते. शास्त्र वेद पुराण वेडे झाले, यानं किती माणसं मारले अजून त्याला मेळ नाही. तर गिरगावकरांनी कशाला पिठलं हाचायचं, इतके माणसं मारले, इतका पापी वाल्या. पण तुमच्या सारख्या 6व्या क्रमांकाचा संन्यासी, त्या संन्याशाचं नाव देवर्षी नारद, कृपा झाल्याबरोबर वाल्याचा वाल्मिकी. ही ताकद. नामदेवाला सांगितलं जे आस्ती विठ्ठल म्हणतात त्या आस्ती घेऊन या. मला सांगा बाकीच्यानं जर चोखोबराच्या आस्ती कानाला लावल्या असत्या तर विठ्ठल म्हणल्या असत्या का. आस्ती विठ्ठल म्हणतच होत्या, पण हलकटाच्या कानाला कशा ऐकू येत्या महाराज. शक्य नाही, त्याला कान बी चांगलेच लागतील ना, पवित्र ऐकिनारे. हा, कानात गुंड्या घालायलीत काही काही माणसं, मागून त्यानं गाडीनं उडीलं तरी त्याला आकली येईन. आणि त्याच्या मोबाईल मध्ये किती पाप भरलेले आहेत ते देवाला पण कळत नसल, त्याच्या पण तराजूत मोपता येत नसल. इतकं पाप आणि इतकं घाण कानानं ऐकल्याच्या नंतर कशा त्या असते विठ्ठल याच्या कानाला ऐकू येत्याल. ते नामदेवराय होते, जन्माला आल्याबरोबर त्यांची जीभ नाम घेत होती. नाम इतकं अधिकार. नामदेवरायला पुत्र झाला स्वामीजी, तर विचारलं नाव काय ठेवायचं, तर म्हणले जनाबाईला विचारा, जनाबाईला विचारा. जनी म्हणे नाम देवा नाम नारायण ठेवा. तो इडा माधा नावाचे पुत्र नारायण नामानं घोकीत होते म्हणून नाव नारायण ठेवा. काय जनाबाईंचा अधिकार, असे अधिकारी कुटुंब. आणि मग नामदेवराय गेले तिथं, आस्ती उभ्या राहत होत्या. आस्ती अशा उभ्या राहिल्या आणि उभ्या राहिलेल्या आस्ती पुन्हा खाली पडत होत्या. नामदेवराय वापस गेले स्वामीजी आणि विटेवरच्या मालकाला सांगितलं, प्रभू माझ्या जीवनातला पहिला प्रसंग पाहिला. मला बघितल्याच्या नंतर आस्ती अशा उभ्या राहत होत्या आणि पुन्हा आडव्या पडत होत्या. याचा अर्थ काय. जगाच्या मालकाने विटेवून खाली उडी टाकली आणि नामदेवरायला मिठी मारली. नामा तुम्ही वारकरीत म्हणून वारकऱ्याला चोखोबाराच्या आस्ती दंडोत घालायला, आस्ती दंडोत घालीत होत्या. काय अधिकार असेल तो. गेले नामदेवराय, आस्ती धरल्या, आस्तीची मुळी बांधली आणि पळत वाळवंटापासून महाद्वारापाशी आले. आता मन बापू कामदेवी आस्ती आईला परखोणी. कामदेवी आस्ती आईला परखोणी. देवासी आईला परखोणी. कामदेवासी आईला परखोणी. लोक चक्रपाणी पीतांबरीरा. चक्रपाणी एका चक्रपाणी पितांबरी. एका चक्रपाणी पितांबरी.
आस्ती आणल्या पारखोनी. विटेवरच्या मालकाने सांगावं स्वामीजी, त्या पद्धतीनं नामदेवरायानं आस्ती कानाला लावल्या. जी आस्ती विठ्ठल म्हणली त्याच आणल्या. महाद्वारात उभे राहिले नामदेवराय, पळत आले भगवान बाहेर आणि काय केलं? घेत चक्र पाणी पितांबरे. कोट्यावधी सूर्याचं तेज ज्याच्या पितांबरात लपलंय, अशा पितांबरात चोखोबराच्या आस्ती घेतल्या आणि स्वतःच्या हाताने समाधी दिली. स्वतःच्या हाताने समाधी. दृष्टांत संपला. जो साधू गेल्याच्या नंतर अंत्यविधी झाल्यावर ज्याच्या अस्तित्वातून विठ्ठल विठ्ठल नाव निघतंय, काय कायदाचा महिमा, कायदाचा महिमा, कायदाचा महिमा वेणू वारंवार, कायदाचा महिमा वेणू वारंवार. कायदाचा महिमा, कायदाचा महिमा, कायदाचा महिमा वरनू वारंवार, कायदाचा महिमा वरनू वारंवार. हरी भक्त थोर हो मंडळी, हरी भक्त थोर हो मंडळी. हरिभक्त भूमंडळी, हरिभक्त भूमंडळी. हरी भक्त थोर हो मंडळी, हरी भक्त थोर हो मंडळी. हो तांतिया भेटीची, तांतिया भेटीची, तांतिया भेटीची अर्थ ब्रह्मविका, तांतिया भेटीची अर्थ ब्रह्मविका. तांतिया भेटती, तांतिया भेटती, तांतिया भेटती अर्थ ब्रह्मदीपा, तांतिया भेटती अर्थ ब्रह्मदीपा. ही संतांची ताकद. नियमानं 8:30 ते 10:30 संपित नाही. रतन, ताण घेऊ नका. त्याचं कारण सांगू? जगताप काका तुम्ही साक्षीला आहेत. पाऊस किती पडला तिकडं? मला सांगा, इथं जन्मोत्सव आहे, तुम्हा आम्हाला बसण्याची व्यवस्था गोड व्हावी म्हणून इथंही पावसाची ताकद चालली नाही. प्रत्यक्ष आलो. मी म्हणत होतो हे की नाही, मी म्हणलं अरे भया कसं रे तिथं काय करावं. हे मला म्हणे तिथं स्वामींच्या कृपेने पाऊस येत नाही. काय ताकद, किती श्रद्धा, किती श्रद्धा. स्वामीजी भगवान प्रभू रामचंद्राच्या नगरीमध्ये माझ्या सद्गुरू जनार्दन स्वामींसारखी एक स्वामी व्यक्ती गेली आणि विचारलं रामाला, ए राम, तू राजा दशरथाचा पुत्र आहेस का? हो. अरे तुरच ह्या लोकांना काय खंत आहे कशाची? पंढरपुरातला मालक या लोकांपुढं धोतर सुटूस्तर काम करतोय. ती ह्या लोकांची ताकद आहे. हे बाकीच्या काय मोजित आहेत? अशा लोकांच्या सानिध्यात राहिलेली बाई देवाला शिव्या देत होती, जनाबाई. हे बाकीचे यांच्या पुढे काय कथा आहे मला सांगा बरं तुम्ही. काय सांगा बरं, देशाचे किती मंत्री एका जागेवर आल्यावर तुम्ही पाया पडतात? ज्या पांचटाल काय घ्यायचं ते पडतील, ज्याला काही त्या ह्याच्याकून चुरून लुबाडून घ्यायचं ते पडतील. या लोकांच्या पुढे मंत्री शून्य आहेत. सोपं उदाहरण जाऊ द्या. किती एकर जमीन कमील्यावर पोरं आपले श्राद्ध घालतील? मी 3,500पेक्षा जास्त श्राद्धाचे कीर्तन केले. काय कर्ज असेल या मेलेल्या लोकांवर, मग काय माहित, त्याची पोरं त्याचं कीर्तन ठेवून मला पाकिट द्याले.
तुमच्या भागात तर सगळे मला सप्त्यापेक्षा तेच कीर्तन जास्त. काय आमच्या आजोबा पंजोबाचं इकडे कर्ज होतं काय माहिती. दृष्टांत सांगायला गेली. फार काही झालं तर बाप गेल्यावर पोरग श्राद्ध करीन, लय काही झालं तर नातू करीन. आज कुठं कुठं उत्सव चालू असतील जयंतीचे, जन्मदिवसाचे उत्सव किती किती. स्वामीजी एखाद्या भक्ताला जरी आश्रमावर येता नसेल आलं तरी पण त्यानं फोटोला प्रणाम केलाच असेल. ही ताकद या लोकांची, ही अधिकार शक्ती या लोकांची. असे महात्मे नगरीत गेले साहेब. राम जी कुठला वंश आपला? सूर्यवंश. स्वामीजी सारख्या व्यक्तीनं सांगितलं तुम्ही सूर्यवंशातले राजे, मग सूर्य तुमच्याकडे आला का कधी? सूर्यवंश कसा ओळखायचा? राजे कोणते? सूर्यवंशातल्या राजाच्या सिंहासनाला दोन्हीकून सिंहासनाच्या तोंडावर सूर्य काढलेले असते. आणि द्वापार युगातले राजे हे चंद्रवंशातले होते म्हणून त्यांच्या सिंहासनावर चंद्र काढलेला असायचा. हे चंद्रवंशातले राजे महाराज. आम्ही सूर्यवंशी. सूर्य तुमच्याकडे आला अद्याप नाही, मग उद्यापासून सूर्यवंशी म्हणायचं नाही. महात्मेचा शब्द गेले महात्मे. प्रभू रामचंद्र उठले आणि त्यांच्या कुलगुरूकडे गेले. कुलगुरू महर्षी वशिष्ठ. प्रणाम केला. राम प्रभू आज तुमची मुद्रा खिन्न आहे. होय स्वामीजी. कशामुळे? एक महान तपस्वी आज आपल्या नगरीत आलते. लालबुंद केसरी रंगाचे कपडे अंगावर, त्यांच्या अंगावरच्या वस्त्राला सूर्य लाजेल इतकं तेज. तपस्वी महात्मा. त्या महात्म्याने सांगितलं जर सूर्य तुमच्या घरी आला नाही तर सूर्यवंश मोठाडपणात काय सांगता. म्हणून खंत वाटते गुरुदेव. महर्षी वशिष्ठांनी सांगितलं भगवान राम उद्या दुपारी ठीक 12 वाजता सूर्य तुमच्याकडे जेवायला येईल. वशिष्ठांचं वाक्य. प्रभू रामचंद्राने विचारलं गुरुजी आपण शब्द दिला हा शब्द खोटा होणार नाही? महर्षी वशिष्ठांनी सांगितलं सूर्य आणायची ताकद माझ्यात नाही, जे महाराज तुमच्याकडे आलते तेच सूर्य आणतील. आणि महर्षी वशिष्ठांनी सांगितलं रामचंद्र 2 दिवस झालं आपल्या परिसरावर कडक ऊन पडत नाही, याचा अर्थ आज लक्षात आला आपल्या परिसरात साधू आलाय. सूर्याचं तेज कमी करण्याची ताकद या लोकात आहे. इतकी मोठी शक्ती. खरा म्हणे स्वयंपाक. आता त्या काळात स्वयंपाकाला काही गॅस नव्हते, चुलीवरला स्वयंपाक असायचा. हिंगोली जिल्ह्यामध्ये स्वामीजी तुमच्यासारखेच आत्मानंद स्वामीजी आहेत. भगवान शिवशंकराचं अधिष्ठान. आणि दत्त जयंतीला गेल्या 4 वर्षापासून संध्याकाळचा नेम 8 ते 10 तिथं असतो. तर तिथं आत्मानंद स्वामींच्या आश्रमावर विस्तवावर भाजलेल्या पोळ्या खाण्यासाठी भेटतात. विस्तवावर असा स्वयंपाक कौशल्या मातेनं केला. गुरुजी रंगून सांगायचे. काही बायका स्वयंपाकासाठी आल्या, विचारलं कोण जेवायला येणार आहे? सूर्य. मागच्या मागच गेल्या. बाई इतक्या उंच येतं डोक्यातून घाम काढायला, आपण स्वयंपाकाला जाऊन वाड्यात सूर्य घुसावा, वाडाच पिटन. बायका स्वयंपाकालाच नाही. एकट्या कौशल्य मातेने स्वयंपाक केला. काय स्वयंपाक तो? घरचं खाण्यासाठी नशीब लागतंय. हो कुंटालानं पैसे आहेत काही लोकांकडे, पण बायकांनी केलेलं त्याला खाल भेटणं. इकडंच जेवायला कुठं धाबड्यावर. हो इकडंच जेवायला कुंटालानं पैसे त्याच्याजवळ. कुंटालानं आज फुकून दिले तर 20 वर्ष त्याच्या संपत्तीचं दुप्पट निघल, पण त्याला आपल्याच जेवायला भेटणं. हो नशीब लागतं नशीब. जुन्या म्हातारीच्या आजच्या भाकरी खावा. काय स्वयंपाक असतं. असं कीर्तनात ऐकल्यावर माणसं नाही सुधारले, हॉटेलवाले सुधारले. त्याने काय केलं माहितीये का? महाराज तुम्ही बघा चालता चालता
इथे चुलीवरचा स्वयंपाक भेटेल असे ते हॉटेलवाल्यानं बोर्ड लावले. गळून गेलेली म्हातारी भाकरी करायली बोर्डावर. हो, अशी चूल, म्हातारीचा फोटो. मी आसारामला म्हणलं, आपल्या ड्रायव्हरला म्हणलं गाडी थांबव. मागच्या शीटवर होते आणि हात केल्याबरोबर गाडी थांबली. उतरलो आणि त्या हॉटेल मालकाला विचारलं, दादा ही म्हातारी कुठे? ते म्हणे ही 6 वर्षापूर्वीच मेली. आणि मी म्हणलं मग तू काहून फोटो टाकतो? म्हणला हिचा फोटो पाहूनच गिऱ्हाईक येते. म्हणजे हॉटेलवाल्याला म्हातारीची किंमत कळाली, पण ज्या म्हातारी पोटी जन्म घेतला त्या बैंगण्याला अजून म्हातारी कळाली नाही. आणि तुम्ही याला बी टाळी वाजिता. अहो किती महाराज फुकल्या माणसं सुधरतील, त्याचा काही मिळच नाही ना. अख्खं मेडिकल खाल्लं तरी गुण नाही. आता का डॉक्टर खाचा? कौशल्य मातेने स्वयंपाक केला बाबाजी. 11:30 वाजल्याबरोबर ढळतसे भास्कर जाण तेजे मध्यानस्त पावन. आता मध्याने सूर्य येत आहे असा आदेश कौशल्या मातेनं रामचंद्रांना केला. आणि रामचंद्र वाड्याच्या दरबाराच्या बाहेर आले महाद्वारात. तेवढ्या अवकाशात तुमच्यासारखे स्वामी सारखे तपस्वी 2 साधू, आणि त्या तपस्वी 2 साधू मध्ये एक साधू महर्षी वशिष्ठ. अजून एक पुरावा आला, त्याच्यात अजून एक 4था साधू, ज्या साधूची एकाची शाटी तपिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. संन्याशाला शाटी असती लंगोटी, ती तपिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. 4था साधू तो नाव सांगणार नाही. तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे, सकाळच्याला गिरगावकर मरण. इथं बसलेल्या 4-2 लोकांना तरी त्याच्यातल्या 2 साधूचे नाव तरी हप्त्यात शोधा. माणसं कामाला लागली पाहिजे, हे का नाही? आपलं शास्त्र इतकं गोड आहे, इतकं गोड आहे भारत देशातलं शास्त्र, याचं डोकं कोणीच लाईत नाही. 4 साधू येत असताना, मी याच्या अगोदरच्या कीर्तनात 3 सांगितलेले आहेत, माहित नव्हतं. आता 4था साधू माहित झाला म्हणून 4. हे 4 साधू येत असताना एका साधूनं सांगितलं, हे भास्करा, सूर्यनारायणा, जगदानंद कंद जगतपती भगवान रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम विष्णू अवतार यांच्या आईने पाक निष्पत्ती स्वयंपाक केलेला आहे, आपण जेवण्याकरता यावं. तंदिशी खाली आलं अर्ध्यात, सूर्य अर्ध्यात. आणि तिथं आल्याच्या नंतर साधूला प्रणाम केला. सद्गुरु जनार्दन स्वामींसारखा महात्मा प्रणाम केला. स्वामीजी तुमच्या शब्दाला तडा जाऊ देत नाही, पण मी खाली आल्याच्या नंतर दुसऱ्याला अंधार पडतो. मी खाली आल्यावर अंधार पडन. हे फोकस वरी टांगलेत म्हणून चौकड उजेडे, हे फोकस जर पलंगा खाली घातले तर सगळ्याला अंधार पडन. मी वरी आकाशात आहे म्हणून प्रकाश देऊ शकतो, मी खाली आल्याच्या नंतर प्रकाश कसला? महाराज म्हणले बांड्या पंचायती करू नकोस. स्वामीजी म्हणले बांड्या पंचायती करू नको, तू काय जगाला प्रकाश देणार आहेत? जगाला आम्ही प्रकाश देऊ, तू खाली जेवायला ये. दंदिशी उडी टाकली आणि मग सांगितलं अंधार. लगेच खांद्यावरची शाटी काढली आणि आकाशात फेकली. काढोनी डुंगाचे चिरगुट भिरकाविले नभी देख, ते चतुर्दश भास्करा परिलेख तेज कांती. कमरेला गुंडाळायचं फडकं आकाशात फेकल्याबरोबर 14 सूर्य इतका प्रकाश पडला. 14 सूर्य इतका. परिणाम सांगतो तुम्हाला. आपल्याकडे आता अंधार आहे, दुसऱ्या देशात उजळड आहे. उद्या त्यांना अंधार पडन, आपल्याला उजडेल. सूर्य नावाच्या देवामध्ये एकाच वेळेला पूर्ण ब्रह्मांडाला प्रकाश देण्याची ताकद नाही, असं मी सांगत नाही, शास्त्रही सांगते आणि विज्ञानही सांगते. आता काही देशात उजळडे उजळडे उजळडे, आपल्याकडे अंधार आहे. उद्या आपल्याकडे उजडेल, त्या देशात अंधार पडेल, तिकडे दिवस माळवेल. म्हणजे सूर्याकडे लोड शेडिंग आहे, सगळ्याला एकखाद्या प्रकाश देत नाही. पण महात्म्याच्या कमरेला गुंडाळायचं काढोनी ढुंगाचे चिरगुट भिरकाविले नभी देख, ते चतुर्दश भास्करा परिलेख तेजकांती. कमरेला गुंडाळायचं धुडका आकाशात फेकलं,
तर 14 सूर्य इतका प्रकाश पडला आणि एकाच वेळेला अख्ख्या जगात उजळलं. एकाच वेळेला अख्ख्या जगात उजळलं. ही संतांनी स्पर्श केलेल्या स्वामीजी तुमच्या कपड्यात ताकद आहे, तर या महात्म्यात किती ताकद असेल. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा वर्णवार, हरी काय त्यांचा महिमा वर्णवार, काय त्यांचा महिमा वर्णवार वार. हरी भक्त थोर रे. हरे भक्त थोर, हरे भक्त थोर काय त्यांचा महिमा वर्णवार वार. काय त्यांचा महिमा वर्णवार वार. काय त्यांचा महिमा वर्णवार वार, काय त्यांचा महिमा वर्णवार वार. काय त्यांचा महिमा वर्णवार वार. काय त्यांचा महिमा वर्णवार वार. काय भक्त थोर, हरी भक्त थोर. भूमादरी त्यांची अभिनीती हरत ब्रह्मदीप. त्यांची अभिनीती हरत ब्रह्मदीप. हरी भक्त थोर, हरी भक्त थोर. तू मंडळी त्यांची भेटीत अर्ध ब्रह्मदीपा, त्यांची भेटीत अर्ध ब्रह्मदीपा. डोबार कुमारी मुबारक माई. मुबारक माई. मुबारक माई. मुबारक माई. मुबारक माई. हरि ढोबार कुमार, हरि हरि ढोबार कुमार, कुमार. मुबारक माई. हरि ढोबार कुमार, मुबारक माई. ढोबार कुमार, ढोबार कुमार. हरि ढोबार कुमार, कुमार. ढोबार माई. ढोबार कुमार, मुबारक ढोबार कुमार, ढोबार कुमार, ढोबार कुमार, ढोबार कुमार.
गुरु जय जय जनार्दन सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु हा गुरु महाराज गुरु जय जय जनार्दन सद्गुरु हा गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय जनार्दन सद्गुरु जय जनार्दन सद्गुरु जय जय जनार्दन सद्गुरु जय जनार्दन सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय जनार्दन सद्गुरु गुरु महाराज सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय जनार्दन सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जनार्दन सद्गुरु जय जनार्दन सद्गुरु जनार्दन सद्गुरु जय जनार्दन सद्गुरु गुरु महाराज गुरु जय 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 जय जनार्दन सद्गुरु सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की अशा पावन प्रातस्मरणीय पूजनीय वंदनीय महान विभूती योगीराज सद्गुरु स्वामी जनार्दन स्वामींचा आजचा जन्मदिवस. प्रत्यक्ष माझे काशीतले विश्वनाथ तुमच्या माझ्यासारख्या अज्ञानी जीवांचा उद्धार करण्यासाठी, तुमच्या माझ्यासारख्या अज्ञानी पामरांचा उद्धार करण्यासाठी प्रत्यक्ष काशीतले विश्वनाथ सद्गुरू जनार्दन स्वामीच्या रूपात आपल्यासाठी प्रगट आहेत. ज्या वेळेला भगवान काशीतले विश्वनाथ गोकुळात गेलते त्यावेळेला महाराजांनी सुंदरसा एक पाळण्यातलं एक कडवं गायलं होतं. योगी दिसे योगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्मा वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा तो गोरे. योगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्मा वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा तो गोरे. योग्याला ते विश्रामा हिजबा नारायण बाळा तो गोरे. योगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा तो गोरे. कुलभूषण निजबा नारायण बाळा तो गोरे. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. नमः पार्वती सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरू स्वामींचा आजचा जन्मोत्सव सद्गुरू शिवगिरी महाराजांच्या कृपाछत्राखाली असलेली महान योगी सुद्धा या ठिकाणी आहेत, विभूती आहेत. मघाच्या चरित्रामध्ये 4 साधूंना अनुग्रह देताना मी चरित्र बघितलं. 4 साधूंना अनुग्रह दिला आणि मग प्रबोधन केलं. काय योगीराज होते. समोर मांडलेल्या सिंहासनावरचा फोटो पाहिला आतमध्ये प्रत्यक्ष उजव्या हाताला शिवस्वरूप असणारे योगीराज सद्गुरू जनार्दन स्वामींच्या उजव्या हाताला शिवयोगी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तमाम रक्तांबर धारण करणाऱ्या धर्मानाम पवित्रो हो धर्म संन्यासो पवित्र हा ज्या माऊलीच्या पोटी जन्म घेतला त्या माऊलीची कुस इतकी पावन होती. त्या पावन कुशीतून सद्गुरू शिवगिरी स्वामींनी जन्म घेतला आणि माझ्या योगीराज शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामींचा वारसा तुम्ही चालवता. स्वामीजी तुमच्या चरणावर गिरगावकरांचा साष्टांग प्रणिपात.
सद्गुरू स्वामींच्या उजव्या हाताला अधिष्ठान, आईनं बालकाला हृदयाशी धरावं अशा प्रेमानं सद्गुरू जनार्दन स्वामींनी तुम्हाला अंतकरणात घेतलं आणि तुम्हाला तो वारसा देऊन टाकला. स्वामीजी, तुम्ही आमच्यासारख्यांना त्याच अंतकरणात धरा, हीच तुमच्या चरणी विनंती करतो, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. तुम्ही हॉलमध्ये बैठकीत एक शब्द माझ्या कानात सांगितला, ते काटेकोरपणानं मी जपेल आणि तीही सेवा त्या आश्रमावर करेल. आता स्वामींची इच्छा एक भागवत करावा. मी या पवित्र आसनावर अशा पवित्र सद्गुरू स्वामींच्या जन्मदिनी, अशा पवित्र ललिता पंचमीच्या महान योगीराजांचा आज जन्मदिवस आहे, अशा पावन दिवशी तुम्ही सांगितलेला शब्द मी अंतकरणात घेतो, घशात ठेवतो आणि सद्गुरू जनार्दन स्वामींनी, सद्गुरू शिवगिरी स्वामींनी मला दिलेला तो आदेश आहे, तो आदेशाचं मी काटेकोरपणानं पालन करील आणि निश्चित माझ्या गोपालकृष्णाचं चरित्र तुमच्यासमोर मी सांगत राहील. तो मी आदेश म्हणून मान्य करील. तो शब्द आजच इथून सांगून टाकतो. झालेली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा सद्गुरू नर्मदेश्वराच्या चरणी समर्पित करतो. परिसर हा अत्यंत सात्विक आहे. भगवान त्र्यंबकेश्वराचं वास्तव्य आहे. एवढा मोठे त्र्यंबकराज, मी मागच्या आषाढ महिन्यामध्ये पंढरपूरची वारी बंद होती म्हणून वारी करीत 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 मी आळंदीला गेलो, देहूला गेलो, त्र्यंबकेश्वरला आलो. सद्गुरू सागरानंद स्वामींचं दर्शन झालं. तिथे आश्रमावर गेलो आणि योग या आश्विन मासामध्ये, नेमकंच आश्विन मास सुरू व्हायच्या अगोदर मला आश्रमावर तुमचं दर्शन झालं. आणि आज या पवित्र आश्विन मासात ललित पंचमीच्या दिवशी सद्गुरू स्वामींचं अधिष्ठान असणारं आणि तुम्ही तेवर मोठा वारसा चालवता. महाराजजी, स्वामीजी, मला तुमचं दर्शन झालं. मी स्वतःला कृतार्थ समजतो, धन्य समजतो की संतांचं दर्शन फार दुर्लभ असतं. एवढा मोठा आश्रम गोड, एवढं मोठं विद्वत्तेचं माहेरघर, अन्नपूर्णेचं अधिष्ठान असणारा अशा पवित्र आसनावर सेवेचा योग आला. माझं महत् भाग्य. हरिभक्तीपरायण आमचे रायते महाराज आदरणीय, त्यांचंसुद्धा या परिसरात फार मोठं काम आहे. महाराजसुद्धा मनाचा मोठेपणा करून आले. महाराजांना प्रणाम. आमचे पेटीवरले महाराज श्रावण महाराज, गोड सुंदर, त्यांनी सुद्धा पेटीची साथ दिली. महाराज, तुम्ही आले, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. ज्यांनी पक्वाद अगोदर वाजिला त्यांनाही धन्यवाद. महाराज, तुम्ही फार सुंदर पक्वाद वाजिता, तुम्हालाही धन्यवाद. असं का? वा, छान 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 छान, मस्त. हो, माशीच्या पिल्याला पवायचं सांगावं लागत नसतं. चला, छान. आणि ताई, तुम्ही सुद्धा गोड, वा, छान आहे. संप्रदायामध्ये यारे यारे लहान तोर याती भलते नारी नर, तसं ताई तू पण माय संप्रदायात आलीस, गोड आनंद. पण संप्रदायात पुरुष असो का स्त्री असो, आचरण सांभाळलं की त्याचा झेंडा स्वर्गात लागत असतो. माझं मत आहे, या संप्रदायामध्ये बापाचं श्राद्ध ज्या दिवशी त्या दिवशी माणूस बापाच्या श्राद्धाचा पितर ठेवून माणूस त्याच्या पाया पडत असतो स्वामी. पण या संप्रदायात आल्याच्या नंतर इंद्राच्या वैभवाला लाजवील असं पद असताना, असा अधिकार असताना, असं आचरण असताना गिरगावकराला हार घालण्यासाठी ही महात्मे येतात. निश्चितच गिरगावकरांनी याची जाण ठेवावा. स्वतःची धर्मपत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणावा, ही भूमिका गिरगावकरांना स्वतःच्या डोळ्यात ठेवावा. पंढरपुरातला मालक सद्गुरू स्वामींची कृपा पुन्हा पुन्हा होईल आणि गरुडाची झेप घेऊन तो आकाशात नामाच्या स्वरूपात उडत राहशील गिरगावकर, अशी अवस्था. तशीच अवस्था स्त्रीच्या सुद्धा जीवनात असली पाहिजे. माझी माय, तुम्ही सहज माझ्या गेलेल्या 14 वर्षाच्या परमार्थात 2 मिनटं का होत नाही पक्वादावर पहिली तूच बसलीस माय. म्हणून मी काय तिरस्कार करणार नाही, पण विनंती करील. या संप्रदायातलं पक्वाज नावाचं वाद्य इतकं गोड आहे, त्याच्यातले नाना प्रकारचे बोल असतील, ते भगवान शिवशंकराच्या डमरूतले आहेत. ते बोल अमरेंद्र इंद्र राजा त्याने काढलेली बोल आहेत. या पक्वादाचा जो कोणी सन्मान करीन, म्हणजे हे पक्वाद वाजून जो कोणी आचरण सांभाळीन, त्या व्यक्तीला जग खांद्यावर घेऊन फिरवीन. पण या संप्रदायात आल्याच्या नंतर या संप्रदायाचा अपमान करून जो कोणी वाम मार्गाने वागेल,
साधू संतांच्या वक्तव्यानुसार सांगेल तो इतका नीच होईल, इतका नीच होईल. म्हणून नीच माणसांनी या संप्रदायात येऊ नये. आणि नीच माणसं जरी या संप्रदायात आले तर त्यांनी संप्रदाय आचरणपूर्वक करावा. भगवंत त्यांना डोक्यावर घेईल. वाल्याचा वाल्मिक करण्याची ताकद या संप्रदायात आहे. वाल्याचा वाल्मिक करण्याची ताकद या संप्रदायात आहे. सद्गुरू निळोबारायचं भजन चालू असताना गंगाबाई नावाची नृत्यांगना होती स्वामीजी. गंगाबाई नावाची नृत्यांगना त्या काळातली गान सम्राज्ञी होती. तमाशात नाना प्रकारच्या त्या प्रकारचं नृत्य करणारी स्त्री होती. पण निळोबारायचा अभंग ऐकल्याच्या नंतर तिनं पायातला चाळ खिडकीतून फेकून दिला आणि निळोबारायची शिष्या झाली. इतका संप्रदाय गोड आहे. म्हणून या संप्रदायात कोणी या, फक्त आचरण सांभाळा. फेकाफेकी करायचा संप्रदाय नाही. 4-5 लोक तुम्हाला मानित असतील, 4-5 लोक पाकिटं देत असतील, माणसाच्या पैसा प्राप्त करून धुपन झालेली माणसं. मी माझा आता 41 वर्ष रनिंग चालू आहे. एका माणसाला 475 एकर जमीन होती. 475 एकर जमीन, त्या माणसाची जमीन 250 एकर होती त्यावेळेला मी पाहिला. आणि तो माणूस मरता मरता मंदिराच्या बाजूला दुसऱ्यानं ओढून टाकलेल्या बिड्याला तुमच्याकडं दुंडूक म्हणतात किंवा बुरखून म्हणतात, आमच्याकडं त्याला दहल्या म्हणतात. ते ओढून सोडलेल्या बिडीला 475 एकर जमीन असणारा माणूस मंदिराच्या बाजूला हलकट लोकांना वड, कारण मंदिर हे बिड्या वडायचं नसते. त्या मंदिरात ओढून टाकलेल्या बिड्याचे दुंडकं वडीत होता. 475 एकर जमीन माझ्या डोळ्यात देखता मेलेला पाहिला. ज्या माणसाच्या घरच्या बायका, दुसरं उदाहरण सांगतोय, ज्या माणसांच्या घरच्या बायका शेतात हुरडा खायला गेल्याच्या नंतर आंब्याखाली गाद्या टाकायचे, गाद्याला लोड लावायचे, लोडावर लोडाला टेकन देऊन हुरडा खायच्या. त्याच्यात एक जणीचा दाताचा अडचण असल्यामुळं तिला हुरडा गडी कुटून देत होता. आज त्याच बायकांच्या घरातल्या बायका मेसचे डबे करतात. माझ्या डोळ्यानं पैशाचे डोंगर असलेल्या लोकांचं चौकून धुपन निघलेली माणसं मी माझ्या डोळ्यानं पाहिलेत. म्हणून संप्रदायात जो कोणी नालायकपणा करून लोक 2 पैसे शिल्लक देत असतील, म्हणून हिजडे चाळे जर कोणी संप्रदायात करीत असेल, हिजडे चाळे, तर ते बघण्यासाठी पंढरपुरातल्या मालकानं डोळे झाकलेले नाही. बेट्या, ते डोळे झाकून तू ही कशी वाट लावायची याचा विचार करायला आहे. म्हणून या संप्रदाय स्त्री असो किंवा पुरुष असो, त्याने हा संप्रदाय किती उंच जाईल, बीज वाढवावे नाम, असा विचार करूनच या संप्रदायात प्रवेश करायचा. हे माझी काही कोणाला सांगण्याची लायकी नाही, पण माय तू बसलीस म्हणून तुला विनंती करतो बहिणी या नात्यानं, या संप्रदायात गोड काम कर माय. तुला या परिसर डोक्यावर माय म्हणून डोक्यावर घेऊन तुला फिरवील. फक्त संप्रदाय गोड सांभाळायचा. हसायला माणसं स्वामीजी तमाशात पण हसतात. माणसं आपल्या कीर्तनात फार हसले म्हणजे त्या वक्त्यानं मोठेपण मानायचं नाही. राहते बुवा, आपल्या कीर्तनाला जगाच्या मालकाने हसावा, आपण केलेल्या वक्तव्याला या संतांनी हसावा, त्याचं कीर्तन गोड असतंय. ज्याला अकलीचा कांदाच नाही अशी माणसं जर आपल्या कीर्तनात हसत असतील आणि मोठं म्हणत असतील, तर आपलं पाप 10 पिढ्याचं उतू आलंय समजायचं. काही बोलायचं हा संप्रदाय नाही, काही बी नाटकं सांगायचं हा संप्रदाय नाही. अज्ञानी लोकांना मार्गाला लावणारा हा संप्रदाय, अनंत लोकांचे माथे दुरुस्त करण्याचा तुकोबरायांचा गाथा आहे. संसारातल्या प्रपंचातल्या सचोट्या शिकवणारं हे रामायण आहे. मृत्यूच्या भयातून व्याप्ती काढून पलीकड टोकाला जा म्हणणारं श्रीमद भागवत आहे. असा पवित्र ग्रंथ गीता या देशात आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, कान्होपात्रा, वारांगणीची पोरगी, तमाशात नाचणाऱ्या बाईची पोरगी, आज जगाच्या मालकानं इतकी आपलीशी केली स्वामीजी. आज लक्ष्मी त्यानं डाव्या हाताला ठुली पंढरपुरातल्या मालकाने, वामांगी रखुमाई, आणि उजव्या हाताला तमाशात नाचणाऱ्या बाईच्या पोरीचा अंत्यविधी केला. आज तिचं दर्शन केल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन नाही. चांगलं वागलं की इतका प्रकाश लागतो, इतका प्रकाश, इतका प्रकाश. माणसानं चांगलं वागत राहावा. मी परमेश्वराला एक विनंती करीत असतो. अभ्यास असा तुमच्यासारख्यांच्या कृपेनं होत गेला स्वामीजी. मी 11 दिवसाचं अनुष्ठान बासरला केलं. त्या सरस्वती मातेची इतकी कृपा झाली, काही वाचिलं की पाठ होते. विनोद म्हणून सांगत नाही, मी सहज ऐकलेल्या शिव्या 200-250 पाठ असत्या. म्हणजे चांगलं बी पाठ होतंय आणि वाईटही पाठ होतंय.
मी जेवढी अभंग पाठ करायची मला विचार केला, श्लोक पाठ करायचा, गोपीगीत पाठ करायचं, भ्रमरगीत पाठ करायचं, वेणुगीत पाठ करायचं. हे भागवतात आले वेणुगीत, भ्रमरगीत आणि गोपीगीत. पाठच. खरं तर हे पाठ करण्यासाठी चांगल्या माणसांची संता घ्यावं लागते. पण मी माझ्या मनानं विचार केला, मला ब्रह्मकन्या सरस्वती माता भासरची स्वयंभूमूर्ती त्या माऊलीची कृपा झाली म्हणून. आणि एक गोष्ट सांगतो, सरस्वतीची कृपा झाली की लक्ष्मी येत असते. सरस्वतीची कृपा झाली की रतनभाऊ लक्ष्मी येत असते, जगताप काका. पण लक्ष्मी आल्याच्या नंतर सरस्वती जर नीट नाही सांभाळली तर सरस्वती लक्ष्मी म्हणते मेल्याच्या घरी राहू नको. म्हणजे चांगलं जर गाता येत असेल आसाराम, चांगला पक्वाद वाजिता येत असेल, कीर्तनात चांगलं बोलता येत असेल तर ही सरस्वतीची कृपा स्वामीजी. तिच्या कृपेने वेळेला भाकरी भेटती, याचा अर्थ तुमच्या लक्ष्मी दारात आहे. आणि जर त्या गायनाचा अपमान केला, जर त्या पक्वादाचा अपमान केला, जर कीर्तनात बोलण्याचा अपमान केला तर सरस्वती लक्ष्मीला सांगते, ह्या हलकटानं महा अपमान केला, याच्याकडे जाऊ नकोस. अशी वेळ माणसानं कोणाला आपल्या स्वतःवर येऊ देऊ नये म्हणून याची जाण ठेवली पाहिजे. आचारसंहिता आहे, राजकारणातली स्वामीजी आचारसंहिता आहे, व्यापारातली आचारसंहिता आहे. एखाद्या व्यापाऱ्यानं तुमचे कांद्याचे पैसे नाही दिले तर तुम्ही त्याला ट्रक पाठीता का पुन्हा? नाही. एखाद्या राजकारण्यानं जर दलबदलूपणा केला तर त्याला त्या पक्षात पुन्हा प्रवेश असतो का? नाही. मग ह्या लोकांची जर अशी आचारसंहिता आहे तर या संप्रदायात किती मोठी आचारसंहिता असेल. यानं सुद्धा नाटकं करायची नाही. पंढरपुरातला मालक भगवान नर्मदेश्वर आपल्याला अंतकरणात घेऊन खेळेल असं काम प्रत्येकाने करायचं की जेणेकरून आपला संप्रदाय पुढे जाईल.